श्री स्वामी समर्थ. कालभैरव अष्टक स्तोत्र सेवा पत्रिकेतील पितृदोष या कालभैरवाच्या पठणाने 11 वेळा 6 महिन्यात दूर होतो, मनोबल वाढते. घरात दररोज दिवे लावून झाल्यानंतर उदबत्ती लावून जर हे कालभैरव अष्टक म्हणून जर ती रक्षा घरात सर्वत्र फुंकली तर घर नेहमी सर्व वाईट नजर, बाधा व तांत्रिक प्रयोगापासून मुक्त राहते. ही उदबत्तीची रक्षा घरातील सर्वांना कपाळास उतरती लावावी. अतिशय गंभीर संकट समयी म्हणजे घरातील माणूस हरवणे, घटस्फोटापर्यंत संबंध ताणले जाणे, घरातील परागदा झालेली माणसे सुखरूप घरी येणे, वादळपूर्व प्रलय किंवा दैवी अथवा मानवनिर्मित संकटात सापडलेली व्यक्ती सुखरूप येणे, सासरी विनाकारण त्रास होणे, नोकरीत अकस्मात संकट, खुनाच्या धमकीतून सुटका, गुंडापासून भीती, सर्व प्रकारचे प्रवास सुखरूप होणे व सर्व प्रकारच्या पिशाच्य बांध्यापासून मुक्ती याकरता हे कालभैरव अष्टक 11 किंवा रोज 108 वेळा घरातील सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या म्हणावे. आश्चर्यकारक फरक पडून प्रश्न सुटतो. कालभैरव अष्टकाची अथवा कुठलीही इतर सेवा सुरू करण्याअगोदर आदल्या दिवशी जवळच्या कालभैरव मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर व कापूर वाहून व उदबत्ती लावून आपला प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करावी. तेथेच मंदिरात कालभैरव अष्टक स्तोत्राचे 11 पाठ करावेत. जमल्यास अभिषेक करून नैवेद्य दाखवून आरती करावी. ही अतिशय जागृत देवता असल्याने अतिसंकट काळात सेवा केली असता ती आपले संरक्षण करतेच. दर रविवारी व कालाष्टमीस उपवास करून मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर ठेवून 11 वेळा कालभैरव अष्टक पठण करावे. नैवेद्य अथवा प्रसाद घरी आणू नये. ही देवता सत्याचा न्याय निवाडा करते, अपराध्यास दंड करते. म्हणूनच काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा काळा गंडा हातात बांधतात. जीवन सुखी व संकटविरहित करायचे असेल तर रोज किमान 1 वेळेस तरी कालभैरव अष्टक वाचावे. या देवतेचे कवच प्राप्त होते. महिन्यातून येणाऱ्या काला अष्टमीला ही सेवा करणे. श्री स्वामी समर्थ.